ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर्स हा या व्हिडिओचा टॉपिक आहे. पण त्याआधी आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटीजर्स काय ते बघूया. इंटीजर्स निगेटिव्ह पण असतात, पॉझिटिव्ह पण असतात. तर +1 आणि -1 हे जर आपण कंबाईन केले तर आपल्याला 0 मिळतो. जसं की आपण 1 रुपया बँकेच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केला आणि तोच 1 रुपया -1 म्हणजे तो विड्रॉ केला, तर आपलं अकाउंट जे आहे ते एम्प्टी झालं, काहीच राहिलं नाही. हे कन्सेप्ट यूज करून आपण इंटीजर ऑपरेशन्स शिकणार होतो. 5 - 2 म्हणजे आपण +1 असे 5 ॲड केले बँक अकाउंटमध्ये आणि -2 म्हणजे 2 रुपीज विड्रॉ केले, तर आपलं हा जो आहे तो पार्ट 0 होईल. हा अजून एक पार्ट 0 होईल. आता काय बघायचं, काय राहिलेत आणि किती राहिलेत. पॉझिटिव्ह राहिलेत आणि 3 राहिलेत. सो आवर आन्सर इज +3. जे आपण नुसतं 3 लिहिलं तरी चालतं. जेव्हा नंबरच्या लेफ्ट साईडला कुठलंच साईन नसतं तेव्हा तो नंबर पॉझिटिव्ह असतो. -7 + 3 -1 7 टाइम्स आणि +3. 3 रुपये आपण डिपॉझिट केले पण 7 काढले, सो तेव्हा आपण बँकेकडनं लोन घेतलेलं आहे. आता आपण मगाशी केलं तसं -1 + 1 0 -1 + 1 0 -1 + 1 0. सो निगेटिव्ह राहिले आणि 4 राहिले. सो आन्सर इज -4. 5 - 4 5 रुपीज डिपॉझिट केले, 4 रुपीज विड्रॉ केले. हे 0 झाले. -1 + 1 0 0 0. सो एकच राहिला आहे आणि दॅट इज पॉझिटिव्ह. सो आन्सर इज 1. -3 - 4 -1 3 टाइम्स, -1 4 टाइम्स. आता हे सगळं आपण ओव्हरऑल लोनच घेतलेलं आहे, त्यामुळे यात 0 होणारच नाही आहेत. ते सगळे एकाच टाईपचे आहेत, म्हणजे नुसते आपण विड्रॉच केलेले आहेत. सो इन ऑल वी विड्रॉड 7 म्हणून आन्सर आलं -7. हे झालं पिक्टोरियल अंडरस्टँडिंग ऑफ द कन्सेप्ट. आता हे नेहमी प्रॅक्टिकल असतं असं नाही. मग आपण अजून एका मेथडने नंबर लाईनवरती हे समजून घेऊया आणि मग जी प्रॅक्टिकल मेथड की ज्याच्यामध्ये आपण रूल्स लक्षात ठेवायचे ती मेथड बघूया. नंबर लाईनच्या मदतीने पण आपण हे सॉल्व करू शकतो. याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे, जेव्हा 2 नंबर्सच्या मधलं साईन निगेटिव्ह असेल तेव्हा आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. जेव्हा 2 नंबर्सच्या मधलं साईन प्लस असेल तेव्हा आपल्याला राईट साईडला जायचं आहे. 5 ही आपली इनिशियल पोझिशन झाली. आपण 5 लावतो. मायनस आहे, मायनस म्हणजे लेफ्ट साईडला. किती जम्प्स घ्यायच्या आहेत? 2. एक युनिटच्या जम्प आहेत त्या, त्यामुळे आपण इथे आलो, इथून इथे गेलो. सो फायनली जिथे आलो दॅट इज अवर आन्सर. म्हणजे आपला आन्सर आलं, ह्या 2 जम्प्स झाल्या. सो आन्सर इज 3, जे आपण +1 - 1च्या मदतीने पण सॉल्व केलेलं आहे. -7, सो ही आपली इनिशियल पोझिशन आहे. प्लस साईन आहे, प्लस साईन म्हणजे आपल्याला राईट साईडला जायचं आहे. किती प्लेसेस? 3 प्लेसेस. 1 2 3. सो वी रिच ॲट -4. दॅट इज अवर आन्सर. 5 - 4 पहिला जो नंबर आहे दॅट इज अवर स्टार्टिंग पॉईंट, म्हणजे आपण आता इथे आहोत. दिस साईन गिव्स डायरेक्शन. मायनस म्हणजे लेफ्ट. किती? 4 1
2 3 4. So now we are at 1, so answer is 1. -3 is starting position. हे मायनस आहे, दॅट गिव्ज अ डायरेक्शन, लेफ्ट साईडला जायचं आहे. किती युनिट्स? 4. 1 2 3 4. सो वी रीच ॲट -7. दॅट इज अवर आन्सर. आता हे दोन्ही मेथड मोठ्या नंबरसाठी प्रॅक्टिकल नाही आहेत. मग काय केलं पाहिजे? तर हे रूल्स लक्षात ठेवले पाहिजेत. काय रूल्स आहेत? जर 2 नंबर्स आपण पॉझिटिव्ह आहेत आणि ते ॲड करतो आहे, तर त्या नंबर्सची करायची ॲडिशन आणि आन्सर जे काही असेल दॅट इज पॉझिटिव्ह. दोन्ही नंबरची साईन सेम आहेत, बट ती दोन्ही निगेटिव्ह आहेत, तर ते दोन्ही नंबर्स ॲडच करायचे आहेत, बट आन्सर इज निगेटिव्ह. साईन डिफरंट आहेत, तर या नंबर्सचा डिफरन्स फाइंड करायचा आहे विदाऊट कन्सिडरिंग देअर साईन्स. साईन्स कन्सिडर न करता त्यांच्यातला डिफरन्स फाइंड करायचा आणि मग जे आन्सर असेल त्यातलं जे मॅग्निट्यूडनी बिगर नंबर आहे त्याचं साईन द्यायचं आहे. आता 1 बाय 1 आपण बघूया. बोथ नंबर्स आर पॉझिटिव्ह. इथे लिहिलं नाही आहे म्हणजे दिस इज पॉझिटिव्ह. सेम साईन, addition of these numbers is 9, and as both are positive, answer is positive. By second rule, both numbers are negative, addition करायचे, ignoring their signs. 3 and 4 addition is 7, and as both were negative, answer is negative. 5 minus 2, as there is no sign, this is positive, so signs are different. थर्ड रूल काय फाइंड करायचं आहे? डिफरन्स कसा फाइंड करायचा? तर कन्सिडरिंग देअर ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे विदाऊट साईन. बिगर नंबरमधनं स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा. ते आलं 3. आणि व्हॉट इज द साईन ऑफ आन्सर? इट इज साईन ऑफ बिगर नंबर. बिगर नंबर 5 होता. 5 इज पॉझिटिव्ह, सो आन्सर इज पॉझिटिव्ह. साइन्स डिफरंट आहेत, सो बाय अप्लाइंग थर्ड रूल, प्लस मायनस डिफरंट साइन्स. इथे पण डिफरन्स फाइंड करायचा. डिफरन्स कसा फाइंड करायचा? ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायच्या. ॲब्सोल्यूट म्हणजे विदाऊट साईन, म्हणजेच पॉझिटिव्ह व्हॅल्यूज कन्सिडर करायच्या आणि बिगर नंबरमधनं स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा. सो द डिफरन्स इज 4. आता साईन ऑफ बिगर नंबर, यातला बिगर कोण आहे? 7. तो याच्यात निगेटिव्ह होता, सो आन्सर इज निगेटिव्ह. तर आपण इंटिजरच्या ऑपरेशनसाठी रूल्स आपण यूज करणार आहोत. आता रॅशनल नंबर्सची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. ॲड काय करायचं आहे आपल्याला? 1/2 अँड 1/4. सो एका ऑब्जेक्टचा हाफ पार्ट आणि त्याचा 1/4 पार्ट आपल्याला ॲड करायचा आहे. नाऊ ऑब्झर्व डिनॉमिनेटर्स, दे आर नॉट इक्वल. ॲड करायच्या आधी वी हॅव टू मेक द डिनॉमिनेटर्स इक्वल. इक्वल डिनॉमिनेटर्स म्हणजे काय? तर 2 आणि 4चा कॉमन मल्टिपल, लिस्ट कॉमन मल्टिपल, ज्याला म्हणतात LCM ऑफ डिनॉमिनेटर्स, म्हणजे 2 and 4. ते कसे फाइंड करायचे? इथे तर नंबर्स लिहायचे आणि त्याचं प्राईम फॅक्टरायझेशन करायचं. बोथ नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 2, सो वी डिवाइड दिस बाय 2. इथे 1 आला, ह्याला 2ने डिवाइड केल्यावर इथे 2 आले. हे कुठपर्यंत कंटिन्यू करायचं आहे आपल्याला? जोपर्यंत इथे सगळे 1 येत नाहीत. आता इथे 2 राहिला, या 1ला नाही आपल्याला डिवाइड करायचं आहे, सो वी कॅन डिवाइड बाय 2. हा सेट झालेला आहे, हा असाच येईल आणि आपण ह्याला डिवाइड करणार आहोत. 1 झाला. ऑल नंबर्स आर रिड्यूस टू 1, सो या नंबर्सचं प्रॉडक्ट इज अवर LCM. सो LCM ऑफ 2 and 4 इज 4. म्हणून हे जे होल ऑब्जेक्ट होतं त्याचे किती पार्ट्स केले? 4 पार्ट्स केले. आता 1/2 म्हणजे यातलं अर्ध आपण हाफ कन्सिडर केलेलं आहे. हाफमध्ये 1/4चे किती पार्ट होत आहेत? 2. सो इट इज 2 into 1/4, जे सिम्प्लिफाय करून आपण करतो दॅट इज हाफ.
दिस इच वन इज 1/4. हा 1/4 आहे, हा 1/4 आहे. इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहेत आणि इच वन इज 1/4 इक्वल पार्ट्स ऑफ द होल थिंग. हा 1/4 घेतला. आता हे 2 नंबर्स आपल्याला ॲड करायचे. सो हा झाला हाफ पार्ट आणि हा झाला 1/4 पार्ट. इच वन इज 1/4. असे किती 1/4 पार्ट आहेत आपल्याकडे? दॅट इज 3/4 बिकॉज 3 पार्ट्स आहेत आपल्याकडे अँड इच वन इज 1/4 ऑफ द होल पार्ट. आता डायग्रॅम काढता हे कसं सॉल्व करता येईल आपल्याला? तर LCM पर्यंतचा पार्ट सेम आहे. वी कॅन राईट दिस डिनॉमिनेटर ॲज 4. याला आपण 4 लिहू शकतो. इफ वी मल्टिप्लाय दिस डिनॉमिनेटर बाय 2 इट बिकम्स 4 आणि डिनॉमिनेटर इक्वल होणार. बट वी हॅव टू मल्टिप्लाय न्यूमरेटर बाय द सेम नंबर, म्हणजे त्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू सेम राहते. हे काय झालं? 2/4 प्लस 1/4. डिनॉमिनेटर्स इक्वल आहेत, न्यूमरेटरची ॲडिशन झाली 3/4 अँड दॅट इज अवर आन्सर. 1/2 प्लस 3/4. LCM ऑफ डिनॉमिनेटर्स आत्ताच आपण वरती काढला. LCM ऑफ 2 and 4 इज 4. म्हणून हे 4 पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. इच वन इज 1/4 ऑफ होल. आता आपल्याला यातला हाफ घ्यायचा आहे. दिस इज हाफ. 3/4 म्हणजे 1/4 1/4 1/4 असे 3 पार्ट्स आपल्याला घ्यायचे आहेत. 1/4 1/4 1/4 असे हे 3 पार्ट्स घेतले. आता हे ॲड करायचे आहेत आपल्याला. 1/2 आणि 3/4. आता 1/4 1/4 1/4 असे किती पार्ट्स आहेत आपल्याकडे? 5 पार्ट्स आहेत. सो आन्सर इज 5/4 विदाउट डायग्राम. डिनॉमिनेटर्स इक्वल नाही आहेत. If we multiply this by 2 then denominators are equal. So न्यूमरेटरला पण त्याच नंबरनी मल्टिप्लाय केलं. आता आपले फ्रॅक्शन्स काय आहेत? 2/4 प्लस 3/4. डिनॉमिनेटर्स इक्वल केलेले आहेत. सो वी कॅन ॲड न्यूमरेटर्स आणि आपला आन्सर 2 + 3/4. सो आन्सर इज 5/4. हे 1/4 1/4 असे आपल्याकडे 5 पार्ट्स आहेत. सो द आन्सर इज 5/4. आता आपण डायग्रॅम न काढता सॉल्व करणार आहोत. 1/5 प्लस 1/3. LCM काढला पाहिजे. 5 आणि 3. दिस इज डिव्हिजिबल बाय 3. याला डिवाइड होत नाही. हा 5 असाच ठेवला. आता याला डिवाइड करताना 5ने केलं पाहिजे. हा ऑलरेडी 1 आहे, हा 1 झाला. सो दिस इज अवर लिस्ट कॉमन मल्टिपल 15. LCM इज 15. सो आता याचा आपण इक्विवॅलंट फ्रॅक्शनमध्ये आपण कन्वर्जन करूया. याचा डिनॉमिनेटर 15 करायचा आहे आपल्याला आणि याचाही डिनॉमिनेटर 15 करायचा आहे. याला 3ने मल्टिप्लाय केलं पाहिजे, सेम इन न्यूमरेटर. याला 5ने मल्टिप्लाय केलं पाहिजे, सेम इन न्यूमरेटर. सो दिस इज ॲक्च्युअली 3/15 प्लस 5/15. डिनॉमिनेटर्स
इक्वल झाले. सो वी कॅन ॲड न्यूमरेटर्स. सो आन्सर इज 8/15. सिमिलर सबट्रॅक्शनसाठी करायचं आहे. ह्या केसमध्ये डिनॉमिनेटर्स आर ऑलरेडी इक्वल. सो व्हॉट इज आवर आन्सर? 3 - 1/5. So answer is 2/5. इथे डिनॉमिनेटर्स इक्वल आहेत. 5 - 2/7. 5 - 2 is 3. आन्सर आलं 3/7. LCM of 10 and 5. 2 डिवाइड होऊ शकतो. 5ला नाही होणार, पण ह्याला होईल. आता 5 डिवाइड करूया. सो LCM इज 10. सो लेट अस मेक दीज डिनॉमिनेटर्स 10. हे ऑलरेडी 10 आहे. याला 2 मल्टिप्लाय करूया, याला पण 2 मल्टिप्लाय करूया. अँड वी हॅव 7 - 2 आणि डिनॉमिनेटर्स इक्वल झाले. डिनॉमिनेटर सेम डिनॉमिनेटर और कॉमन डिनॉमिनेटर इज 10. आन्सर इज 5/10, which is 1/2. डिनॉमिनेटर्स इक्वल नाही आहेत. 2 आणि 4चा लिस्ट कॉमन मल्टिपल आहे 4. हा डिनॉमिनेटर आपल्याला 4 केला पाहिजे, म्हणून 2 मल्टिप्लाय केलं इन बोथ. हे ऑलरेडी 4 आहे. सो 6/4 मायनस 1/4. डिनॉमिनेटर्स इक्वल झाले. So difference between their numerators, 6 - 1 is 5/4. So 3/2 - 1/4 is 5/4.